जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, खांडेकरांच्या घरातील तरुण सुपुत्राला नेहमीच काही ना काहीतरी नवनवीन उपक्रम करून बघायचे असतात. पण त्याचे हे उपक्रम वडिलांच्या मनात धडकी भरवणारे असतात. चला बघूया आज हा सुपुत्र कोणती नवी झेप घेतोय ते, आणि त्यामुळे त्याच्या वडिलांची किती धावपळ होते ते. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. सावकाश होऊ द्या. चांगलं आहे ना? पावभाजी मस्त आहे. मस्त आहे आणि ना? कोथिंबीर वडी पण खूप छान आहे. हे पोटभर खा आणि काही लागलं तर सांगा, मला लाजू नका बाळांना. नाही नाही काकू, आम्ही जेवताना लाजत नाही. काकू, हा बाळा. केसर आहे का थोडस शिऱ्यावर टाकायला? नाही राजा, केसर नाही आहे ते. तुम्ही मला घाईघाईत सांगितलं ना, मी असं अचानक बनवलं सगळं, त्यामुळे काजू आहे का? काजू किराणा नाही भरला रे अजून बाबांनी. नाही 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 नाही, आता नको, पुढच्या वेळेला लक्षात ठेवा. आणि ते कॅलिफोर्नियाचे बदाम येतात, फेमस येते. बर बर, मी सांगते ओंक्याच्या बाबांना. माझ्या लक्षात राहतील कॅलिफोर्निया. खा हा पुरानो. अजून काही हवं असेल तर सांगा. मला ना 5 बॉईल एग हवेत. 5. माझं प्रोटीन डाएट सुरू आहे ना, त्यासाठी. अच्छा, चालेल, आणते मी. हो 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 हो, चालेल चालेल. आणि ऐका ना, आतलं पिवळं पिवळं नका देवा, वरचं पांढरं पांढरं आहे ना ते द्या. बर बर, आणते हा बाळा. आई आई आई, आरामात आण, घाई नाहीये. काय झालं आई? आई अरे काय झालं? आई बोलला मला. बघितलंच आई, कालपर्यंत तू फक्त माझी आई होतीस, आज तू सगळ्या जगाची आई आहेस. आई रडू नको आई, आजपासून तुझं नाव जगाई. माझं नाव जगाई. हो. आणि मग बाबा जगाबा. नको बा. बाबांना त्या लेवलला पोचायला अजून खूप तपश्चर्या करावी लागेल, म्हणून मी त्यांना तात्पुरतं खजिनदार या पदापुरतंच मर्यादित ठेवलंय. ऐकडे हा बाळा. बाबांनी जर ती त्यांची जबाबदारी नीट पार पाडली ना, तर मग मी पुढे विचार करू शकेन. ठीक आहे. निराधार घरट पिल्लांचं चुकून मोठं काम करतोय. जायला माझंच घर आहे. काय झालं बाळा? बोलायचंय का राजा? तू असं मला एक विचारायचं होतं. विचार ना सोन्या. आपले बाबा पैशांच्या बाबतीत विश्वासू आहेत ना? असं का बोलतोस? नाही, म्हणजे आपल्या संस्थेत समाजाचा पैसा असतो ना, तर त्याची आर्थिक जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकू शकतो ना. पण असं का विचारलंस राजा? अगं का काय आई, अगं समाजाचा पैसा म्हटल्यावर, सॉरी तुला आवडणार नाही, पण खांड्याने जर या व्यवहारात झोलमपट्टी केली ना, तर मला सहन नाही होणार. हो, नाही सहन होणार. मग मी आहे आणि खांडे आहे. वेताच्या काठीनेच खांड्याला ना. मागे बघ. नाही, मागे नाही, आता मागे नाही. समाजसेवेचा उरात घेते ना, आता पुढेच जाणार मी, आता मागे नाही येणार. सदैव सैनिका पुढेच जायचे, ना मागुती तुवा कधी फिरायचे. वा कधी आलात तीर्थरूप? ते खांड्याला वेताच्या लाठीने मारत होतास ना, तेव्हा आलो. ते बाबा असंच. काय वाटत नाही? नवऱ्याला तुझ्या तोंडावर खांड्या बोलते तू ऐकून घेतेस? बोलणार होते. इकडे रे, इकडे 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 लवकर. हे काय बाबा, तुमची छाती अभिमानानं फुलेल अशी कामगिरी नाही केली. फुगवायची आहे? हे काय? तर मीच कसं माझ्या तोंडाने सांगू आई? टेल हिम. सांगते. अहो, आपला ओंक्या आहे ना, ते निराधार लोकांसाठी त्याने एक सामाजिक संस्था उघडली आहे. तो असं निराधार लोकांना आपल्या घरी आणणार आणि त्यांची जबाबदारी घेणार आहे. कोण, ओंक्या? ग, माझं पोरग. ओंक्या? हे बाळा, अरे सांगायचं ना रे आधी. हीच अपेक्षा आहे तुझ्याकडनं, असं काहीतरी चांगलं कर ना बाळा. हा, ये इथे. ये बाळा, कौतुक करतो, ये इथे. ये. हा सोन्या,
मला शाबासकी द्यायची. द्या ना बाबा. आवडलंय. कुठे पोटावर देऊ? नाही. मग फिर ना बाळा. अरे माझं सोन्या. नफरत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको, जिद के पीछे मत दौड़ो. काय चाललंय तमाशा माझ्या घरात? ऐका हो जरा शांत ऐका. आवाज बंद कर. हे कोणाला विचारून केलंस? कोणाला विचारून केलंस हे? आतल्या आवाजाला. फोडून ते आतला आवाज तुझा. नका बोलू. हा बाबा, बोल बाळा बोल. आपल्याला देवाने डोळे फक्त चोळायला नाही दिलेत, आजूबाजूला बघायला दिलेत. बाबा माझ्याकडे नका बघू, आजूबाजूला बघा ना. समाजात किती असंख्य निराधार माणसं आहेत ज्यांना आधाराची गरज आहे. हा ओंक्या त्यांचा आधार होणार बाबा. आणि ओंक्या फक्त बोलत नाही, कृती करतो. आज मी जी संस्था सुरू केली ना, कल्पवृक्ष घरट निराधार पिलांसाठी, या संस्थेची 2 ऍडमिशन पण केली आहेत. ऍडमिशन नंबर 1, ऍडमिशन नंबर 2. हे तुझे ऍडमिशन? निराधार या शब्दाचा अर्थ कळतो का? अरे त्या दत्तूचा बाप माझ्यापेक्षा जास्त कमवतो. कर देना छोटी बा. मग ऐकून घ्या, ऐकून घ्या हो. ऐका बाबा, बाबा पैसे कमावणं म्हणजे सगळं नसतं. इतिहास काय सांगतो? पैसे कमवण्याच्या नादातच भांडवलशाहीनं अख्ख्या जगावर अन्याय केलाय. काय कळलं? भांड्यावाल्याने जगावर अन्याय. साईडला हो, गप. ओके, इकडे 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 ये. इकडे काय जगाने सोड. घरातल्यांनी काय अन्याय केला तुझ्यावर? काका, माझे आई वडील मला घालून पडून बोलतात काका. काम धंदा करत नाही, नुसतं घरात बसून फुकटचं खातो असं बोलतात मला काका. आणि माझे घरचे तर मला खूप शिव्या घालतात. घाण घाण शिव्या घालतात. बोलतात अख्खा दिवस मोबाईलवर रील बघत असतो. सांगा बाबा, सांगा आता रील बघणं हा गुन्हा आहे? लांब हो, थुकेन पटकन. लांब जा, लांब जा. बोल, सांगा बाबा मला, आता रील बघणं हा गुन्हा आहे? घरी बसून फुकट खाणं हे पातक आहे? आर्टिकल 19 काय सांगतं? सांग काय सांगतं. मी सांगतो. सांग काय सांगतं. आर्टिकल 19 काय सांगतं? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घरच्यांनी गदा आणली आई. नाही ओंकार, त्या अभिबीबी बद्दल नाही बोललो, ते मारतात जेवायला देत नाही ते बोललो. हा, आणि माझ्या घरी पण गदेचा विषय नाही झालाय. काय करू बाबा यांचं? सांग काय करायचं. मग मला सांगा, अशा मुलांना जग उभं करेल? उभं करेल ना, उभं करेल आणि पचापच थुंकेल. यांच्या घरच्यांनी पण तेच केलं. यांचा हात धरला आणि घराबाहेर फेकलं. मी त्यांचा हात पकडला आणि म्हणालो, ज्यांना दुनियेनं टाकलं त्यांना ओंक्याने झेललं. आणि बाबा, माझ्या कल्पवृक्ष घरट निराधार पिलांसाठी या संस्थेची 2 ऍडमिशन. आणि बाबा हेच नाहीत फक्त, यांच्यासारख्या असंख्य निराश, निराधार, गरीब, बापड्या, बिचाऱ्या, हताश जनसामान्यांचा मी मशिबा होणार. काय काय कशावर टाळ्या? कुठला मसीबा? मसीहा असता मसीहा. मसीबा कुठला? ज्या को राखे साई तामणकर मार सके ना कोई. हा पाहिजे कुठला? जाको राखे साई तामणकर. म्हणे जाको राखे साईया मार सके ना कोय. म्हणजे ज्याची सुरक्षा देव करतो त्याचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. पण इथे देवानेच वरतून आदेश दिलाय की तुम्हाला तुम्हाला मारा. आता मारू. ऐकून घ्या ना, तो काय सांगतो एकदा शांतपणे ऐकून घ्या हो. खरंच एखादा बाप असताना खांद्यावर घेऊन नाचला असता. समाजासाठी एवढं काम करतोय माझं पोरग. आई जाऊ दे, त्यांना त्यांच्या मुलाचं कौतुक नाहीये. इकडे इकडे मी कौतुक करतोय. इकडे इकडे नाही तर मी तिकडे येईन. इकडे लवकर मी आई आहे ना. लवकर. बाबा प्लीज मारू नाही नका. नाही काय नाही काय नाही. हा. काय संस्थेचं नाव काय? बसून बोलूया. बर, संस्थेचं नाव काय? कल्पवृक्ष घरट निराधार पिलांसाठी. आता तू या संस्थेचं नाव ठेवलंयस म्हणजे कल्पवृक्ष
घरट. या शब्दाचा अर्थ माहिती असेल? माहिती ना बाबा. अरे सांग. कल्पवृक्ष म्हणजे कल्पाचं वृक्ष. आहा म्हणजे पेरू वृक्ष, पेरूचं वृक्ष. आंबा वृक्ष, आंब्याचं वृक्ष. वटवृक्ष, वटाचा वृक्ष. तसंच कल्पवृक्ष, कल्पाचा वृक्ष. बाबा आता आंबा पेरू मी खाल्लेत, आईने वडाची पूजा केली, पण कल्पा कधी खाल्ला नाही मी कधी आणला नाही ना. कल्पा ना बाळा, मला आज वाटलं मी आज घेऊन आलोय कल्पा. आता लगेच खाऊया. योगा योग. कल्पा खाऊया लगेच ना. खायचं तुला. अरे ज्या नावाचा अर्थ माहिती नाहीये ते नाव ठेवलं याने. काका मला माहितीये काका. ए ये रे ये माहितीये तुला? ये सांग. कल्पवृक्ष कल्पवृक्ष म्हणजे आपल्याला हवं ते देणारा. वाचलास. बरोबर अर्थ सांगितला म्हणून वाचला. वा वा दत्तू वा. काय सांगितलंस परत सांग. आपल्याला हवं ते देणारा. म्हणजे मला हवं ते हा देणारा. बरोबर. हो. म्हणजे मला ते हवं ते देशील. तुम्ही मागा ना बाबा. काय हवंय? 200 रुपये दे. 200 रुपये दे. देतो ना. मला खिसा नाहीये वरती बघ, खालच्या खिशात बघ. विराज, हा 200 रुपयात 200 नाहीयेत. दत्तू तुझ्याकडे? नाही माझ्याकडे. नाही बरं जा, 200 नसतील हरकत नाही. 10 रुपये दे. विराज 10 रुपये नाहीयेत. दत्तू तुझ्याकडे? माझ्याकडे आहेत. दे ना त्यांना. प्लीज प्लीज प्लीज. पे करू. कर ना. ऐक ना, मला जर रिचार्ज मार ना, बॅलन्स नाही. बाबा 50 रिचार्ज करा ना पटकन. 10 किती दळी तरी तुमच्याकडे 10 रुपये नाहीयेत आणि निराधारांसाठी तुम्ही संस्था फक्त 10 रुपये मागतोय मी, तेही नाहीयेत तुमच्याकडे. आज नाहीयेत पैसे आपल्याकडे, पण उद्याला चिक्कार असतील. कुठून येणार आहे चिक्कार? कुठून येणार म्हणजे काय बाबा? बाबा वेळ पडली तर आपण आपलं हे घर विकू, गावची जमीन विकू, तुमची FD विकू. खबरदार माझ्या प्रॉपर्टीकडे तुझ्या भिकार धंद्यासाठी डोळा फिरवलास तर. अहो माझं लेकरू समाजासाठी काहीतरी करू पाहते, तुम्ही किती बोलताय हो त्याला. ठीक आहे आई, त्यांना नको देऊ देत मला पैसे. मी स्वतः उभे करीन. हिम्मत आहे जर्दा तो मदत आहे खुदा. अरे जर्दा रे, हिम्मत आहे मर्दा. हा का बोलतोय? तेच तेच तेच. पण मी घेतलेलं समाजसेवेचं व्रत आता मागे सोडणार नाही. मुळात गेल्या 3 मिनिटात मी तुला मारलं का नाहीये? नाही नाही नाही, मारू नका, मारू नका हो. ऐका ना हो, ऐका ना. किती हो करताय, किती मारताय माझ्या लेकराला. काहीतरी मोठा विचार करतोय तो, ते बघा ना, जगासाठी करतोय ते सगळं. नाही आई, तू उगाच तुझे शब्द वाया घालवू नकोस. तू या दगडावर किती डोकं आपडलंस तरी त्याला जरा पुटणार नाहीये. सांग मला, मी कसे उदात्त विचार करायचे जिथे माझा बाप, स्वतःचा बाप आडवा येतोय. म्हणजे मी आहे नाही सूर्याच्या दिशेनं झेप घेतो, सूर्य माझ्या हातात येणारच असतो, तेवढ्यात माझा बाप माझे पाय मागून खेचतो. का घेता तुम्ही त्याचे पाय? पकडतोय ना तो सूर्य, पकडू दे ना त्याला. पकड रे बाळा सूर्य, तुम्ही. गप गप. कुठला सूर्य पकडतो? घरातला बल्ब काढायला सांगितलं की 4 टॉवेल घेतो तो. त्या 4 टॉवेल मध्ये बल्ब भरवतो, मग झाडला बल्ब फुटतो. हा सूर्य पकडणार आहे? जरा विश्वास ठेवा हो त्याच्यावर. अगं आई. अरे माझ्या लेकरा, अहो जगाई. अरे माझ्या कोकरा. एका लाथेत चौघांना बाहेर काढी ना. नको ही वाक्य माझ्या घरात नको, आधीच सांगतोय. नाही नाही बोलणार, नाही बोलणार. पण तुम्ही ओरडू नका, बिचारा लेकरू रडतंय हो माझं. ओरडू नका, नाही बोलणार, नका बोलू. इकडे 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 काय? इकडे. काय उदात्त करायचं मला सांगितले. मी पण आता मागे हटणार नाही. किती मारतात ते पण बघतो. ये. हं. काय उदात्त करायचं? हे अरे मॅच्युअर खांडेकर. ऐकून घ्या ना. पाडफोडी ना. मी असंच बोलणार आता. लवकर बोल. बोल. मला तुम्ही सरळ करा. अरे इतके दिवस सरळच करताय, नको बोलायला लावूस त्यांना अजून. काय उदात्त करायचंय तुला? बोल. आपण कुठे राहतो? पारिजात 1500. पारिजात 1500. थांब नाही. उचल. बॅग त्या आधी उचल. थोडं होतं असं. सॉरी बोल. सॉरी. बर्ड व्ह्यू ने विचार करा बाबा. बर्ड व्ह्यू ने. हा कुठला बर्ड व्ह्यू तुझा? बर्ड व्ह्यू असा असतो ना. हा कुठला बर्ड व्ह्यू? बर्ड व्ह्यू ने असं बघितल्यानंतर खालचं असंच दिसणार ना. माझं चुकलं. हं? माझं चुकलं. सॉरी बोल. आपण कुठे राहतो? समाजात. कुठे राहतो? समाजात. समाज म्हणजे काय?
सांग. सांगतो. समाज म्हणजे काय? स आणि माज. नाही, सम आणि आज पण नाही, समा आणि ज नाही, जुळत नाही. मी वेगळं सांगतो. समाज म्हणजे येते. समाज म्हणजे समाजात असलेल्या, समाजातल्या समाजात समजलेले समज आणि समाजातून आलेले समाजातले समजलेले समज. सेम परत बोल. नाही कळलं ना? सेम परत बोल. सोपं करून सांगतो. बाबा, तुम्ही आपल्या अवतीभोवती बघा ना, समाजात किती असंख्य लोक आहेत ज्यांची स्वप्नच पूर्ण नाहीत, ज्यांना म्हणजे सगळ्यांना सगळंच मिळतं असं नाही हो बाबा. तर त्यांच्या स्वप्नांना मी पंखांचं बळ देणार आहे. बरं. त्यांना असं हवेत उडवणार आणि खालून त्यांची स्वप्न बघणार. खालून त्यांची स्वप्न बघणार, त्यांची झेप बघणार, हरारी बघणार. म्हणजे या दोघांना तू उडवणार हा, आणि खालून त्यांची स्वप्न बघ. स्वप्न बघणार, झेप बघणार, झेप बघ. भरारी बघणार. इकडे पडशील. इकडे इकडे इकडे. काय स्वप्न आहे तुझे? काका, मला जगातला सगळ्यात लांब दाढी असलेला माणूस व्हायचे काका. युनिक अम्बिशन आहे हे कसलं फालतू अम्बिशन आहे? हे काय जगातला लांब दाढी असलेला माणूस व्हायचंय? बाबा. वर्ल्ड रेकॉर्ड असतात तसे. यात तू काय करणार आहेस? याची दाढी खेचणार आहेस? बाबा, दाढी आपोआप वाढते. अरे मग तू काय करणार आहेस? हा. विचार करून सांग. तू ये बदलापूरचा हरक्युलस इकडे. येस अंकल. हे ऍटिट्यूड करू मारे ना. ऍटिट्यूड नको. बस इथे. बस बस. तुझं काय स्वप्न आहे? काका, हा. माझे विचार ना खूप ग्लोबल आहेत. हे जे ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय ना, हे का वाढतंय याचा मी ग्लोबली विचार करणार आहे. वा 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 वा, काय वा वा वा. मस्त बोलला. तोंड उघडलं, जे शब्द बाहेर पडले ते बोलल्यात. काय वा. लगेच लांब जा. लांब जा. हे यांना या घरातून, या सोसायटीतून, या जगातून हाकलून द्यायची याची लायकी आहे. हाकलू देत, हाकलू देत, कुणालाही हाकलू दे, पण ज्यांना ज्यांना हाकलतील ना त्यांना मी माझ्या नंगोमध्ये घेणार. हे थांब. कशात घेणार? ज्या कुणाला घरातून हाकलतील त्या सगळ्यांना मी माझ्या नंगोमध्ये घेणार. नंगो म्हणजे काय? नंगो म्हणजे अहो, माझी कल्पवृक्ष घरटं निराधार पिलांसाठी ही संस्था. एनजीओ म्हणतात त्याला. एनजीओ. नंगो कसला? नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, एनजीओ. आणि एनजीओ चालवायला ना लोक आयुष्य खर्ची करतात. कळलं? तुम्ही नंगो म्हणे. मी शिकागो म्हटलं काय, चिकागो म्हटलं काय, नेणार अमेरिकेलाच आहे. तुला कळवायला पण नाही नेणार मी. त्यासाठी नंगोच आहे रे. आमच्या संस्थेला घेऊन बरेच प्लॅन आहेत बाबा. आम्हाला आमच्या संस्थेचं गाणं पण रेकॉर्ड करायचं आहे. गाणं केलं? हा बाबा. गाणं केलं? हो, मी लिहिलंय. लिरिक्स याचे आहेत, याने म्युझिक दिलंय, मी संगीतबद्ध केलंय. ऐकवा ऐकवा. हा ऐकवा. ऐकू बाळा, ऐकू. ए, इकडे बघ. मला असं वाटतं चान्स आहे, प्रोड्युसरला लगेच खिशात घेऊन असं सॉलिड परफॉर्म करूया. ठीक आहे? एनर्जीने. येस येस. बाबा ऐका. रेडी? 3, 2, 1 स्टार्ट. कल्पवृक्ष वृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष वृक्ष एकच लक्ष कल्पवृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष वृक्ष एकच लक्ष कल्पवृक्ष वृक्ष. निराश निराधार गरीब बापडा बिचारा, निराश निराधार गरीब बापडा बिचारा, हाकलून दिला घरात उतर ओंक्याला विचारा. कल्पवृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष समाज करू सक्ष मग कल्पवृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष कल्पवृक्ष वृक्ष कल्पवृक्ष. चांगलं चांगलं चांगलं. मस्त आवडलं बाळा. है ना बाबा? दमला बाळा. बस बस बस. बाळा मला आवडलं गाणं हे. मी गाऊ? चालेल ना. जर तुम्हाला नाही नाही बाबा, इच्छा आमच्या असेल माझी. तुम्हीच गा बाबा. आमच्या सिंगर कोण ठरत नव्हतं आणि आम्ही ठरवलं होतं जो पैसे देईल तो सिंगर. मी गातो. येस. काय करताय बाबा? अरे आजूबा आपण तालीम करूया ना जरा. आजूबाजूच्यांना त्रास नको. चालेल चालेल.
मस्त मस्त खूप छान. हे गाणं लिहिताना खूप कठीण आहे बाबा, हो ना सुचतच नव्हतं ते. काका कडी का लावली? बाळा बोललो ना, ऐकत नाहीस का? आता बोललो ना, आजूबाजूच्यांना त्रास नको म्हणून. सुरू करा. काय होतं ते? ते हे शब्द आहेत ना खूप जड गेल्या. दुःख चिक दुःख चिक हे शब्द सुचले पण लिहिणार कसं ना? दुःख दुःख चिक दुःख चिक. दुःख चिक. खबरदार. वा 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 सुरेख, अतिशय कल्पवृक्षाप्रमाणेच हा परफॉर्मन्स होता. आमच्या मनोरंजनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा असा परफॉर्मन्स. खूपच छान. सई, सुपर परफॉर्मन्स. आज वेगळं काहीतरी पाहायला मिळालं. तुमचा रॅप आणि तुमची तयारी सगळी अजब आणि गजब होती. फार मजा आली. विराज, प्रत्येक डान्स सिक्वेन्समध्ये आपापला नाचत होतास. तो आपापला नाच मस्त होता तुझा. मला असं वाटतं भोजने, ह्याच्यामध्ये तू म्हणजे तुझ्याशिवाय ही सिरीज अपूर्ण आहे. तू त्याला एक काहीतरी वेगळं डायमेन्शन देतोस आणि त्या प्रत्येक वेळेला त्या डायमेन्शनमध्ये तुझ्याबरोबर आम्ही सुद्धा ट्रॅव्हल करतो. आजही तेवढीच मजा आली. येस येस.